नमस्कार. प्राचार्य शिवाजीराव भोसले लिखित दीपस्तंभ या पुस्तकातील पृष्ठ क्रमांक 237 ते 246. लोकमंगल राजर्षी शाहू छत्रपती. वाचन स्वर विजय पाटोळे. भारताच्या आणि महाराष्ट्राच्या इतिहासात अनेक युद्धे खेळली गेली. प्रतापगडापासून पानिपतपर्यंत सगळी धारातीर्थे वीराग्रणींच्या रक्ताने रंजित झाली आहेत. असेच एक अद्भुत रम्य युद्ध पंचगंगेच्या परिसरात लढले गेले. हे युद्ध शत्रूविरुद्ध नव्हते, मित्रांविरुद्ध होते. परक्यांविरुद्ध नव्हते, परधर्मियांविरुद्ध नव्हते, ते स्वकीयांविरुद्ध, स्वधर्मियांविरुद्ध होते. हे युद्ध राज्यविस्तारासाठी नव्हते, दौलतीत भर टाकण्यासाठी नव्हते, दीनदलितांच्या परित्राणासाठी, गोरगरिबांच्या रक्षणासाठी, सामाजिक न्यायाच्या मंडनासाठी, अन्यायाच्या खंडनासाठी आणि प्राणघातक परंपरांच्या निर्मूलनासाठी एका छत्रपतीने प्रस्थापितांविरुद्ध पुकारलेले युद्ध होते. हे युद्ध तत्वाचे होते, तलवारीचे नव्हते. या युद्धाची सुरुवात पंचगंगेच्या तीरावर रामप्रहरी पौराणिक मंत्रांनी झाली. कार्तिक महिन्यात प्रयाग स्नानासाठी पंचगंगेच्या घाटावर जाण्याची प्रथा करवीरचे छत्रपती कटाक्षाने पाळत असत. राजपुरुषांचे स्नान समंत्र व्हावे असा पुरोहितांचा आग्रह होता. अशाच एका स्नानाच्या वेळी शाहू छत्रपतींबरोबर राजाराम शास्त्री भागवत या नावाचे महाराष्ट्रातील एक विद्वान गेले होते. त्यांचे लक्ष या स्नान विधींकडे गेले. मंत्र म्हटले जात होते, नदीचे आणि परंपरेचे पाणी वाहत होते. राजाराम शास्त्रींच्या ध्यानी आले की पुरोहितांकडून म्हटले जाणारे मंत्र वैदिक नाही. त्यांनी जिज्ञासा गर्भ विचारणा केली. पुराणोक्त मंत्रणाच्या पठणाचे प्रयोजन काय? छत्रपतींचा स्नानविधी वैदिक मंत्रांनी पार पडाव्यास हवा, मग हे पर्यायी पुराणोक्त मंत्र कशासाठी? धर्मविधीची शुद्धता उरली कोठे? अशातच आणखी एक नवल घडले. महाराजांच्या स्नान प्रसंगी मंत्र म्हणणारा भटजी स्वतः स्नान न करता येत असे, हे त्याचे वागणे अगम्य, अक्षम्य आणि अशोभनीय होते. संस्कृती आणि तिचे रक्षण करणारे छत्रपती यांचा तो अधिक्षेप होता. त्या भटजीला त्याची खंत नव्हती. त्याच्या लेखी छत्रपती हे क्षत्रिय नव्हते. एक सिंहासन शूद्राच्या पायी आले आणि शूद्राचे छत्रपती झाले. त्यांना हवी कशाला वेदोक्त मंत्राची उठाठेव? या घटनेने अंतर्मुख छत्रपती झाले. राजाराम शास्त्रींनी त्यांना इतिहास ऐकवला. शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकासमयी त्यांचे क्षत्रियत्व वादग्रस्त ठरवण्यात आले होते. गागा भट्टांच्या मदतीने, कागदपत्रांच्या साह्याने, उत्तरेकडेच्या वैदिकांच्या मार्गदर्शनाने महाराजांना आपल्या क्षत्रियत्वाचा शोधार्थ जोधपूरपर्यंत विचारयात्रा करावी लागली. यावेळी अशीच इतिहासाची पुनरावृत्ती झाली होती. ज्यांनी इतिहास घडवला त्यांचे क्षत्रियत्व ठरवण्याचे काम त्यांच्या आश्रयाने राहणारे, त्यांनी दिलेल्या वचनावर गुजारा करणारे पंडित करत होते. हे पंडित तसे पांडित्याचे अभिमानी होते. पंडित सभा आणि ब्राह्मण पंचायत करतील तो निवाडा सर्वांनी मानावा, ही त्यांची भूमिका होती. त्यांची अशी प्रामाणिक समजूत होती की वचने देणे हे राजाचे कर्तव्य आहे, त्याचे क्षत्रियत्व ठरवणे हा ब्राह्मण पंचायतीचा अधिकार आहे. शाहू छत्रपती कोड्यात पडले. क्षत्रियत्व म्हणजे नेमकं काय, ते तरी आले कुठून? वैश्यांनी जन्मोजन्मी वैश्यच राहावे काय? ब्राह्मणांचा नेमका उद्योग कोणता? लढणाऱ्यांना क्षत्रिय म्हणायचं असेल तर जगभर चालणाऱ्या लढाया बंद पडत नाहीत तोपर्यंत क्षत्रिय हे आढळणारच. परशुरामाने 21 वेळा पृथ्वी निक्षत्रिय केली म्हणे. ही संख्या मोजली कोणी आणि मोजली कशी? शूद्र कोणाला म्हणायचे? त्याच्या रक्तात काही दोष असतो का? त्याला मन नसते का? त्याच्यासाठी वेगळे शरीर विज्ञान असते का? त्याचा श्वास क्षणोक्षणी तुमच्या श्वासात मिसळतो ना? मग त्याची सावली का टाळायची? महाराजांची स्वतंत्र विचार साधना सुरू झाली. या महापुरुषाला विचारांचे गरुड पंख फुटले आणि एका झेपेत त्याने समाज प्रबोधनाचे आसमान गाठले.
कोल्हापूरचा राजा विचारांचा बादशाह झाला. मराठी माणसांचा तो प्रबोधनकार झाला. एक विचारवंत, आचारवंत, श्रीमंत शाहू महाराज जीवनाच्या कुरुक्षेत्रात नवी गीता घेऊन प्रकट झाले. एका समाज युद्धाची सांगता अभूतपूर्व अशा जीवन दर्शनाने झाली. शाहू छत्रपती यांचा जन्म दिनांक 26 जून 1874 या दिवशी झाला. कागलच्या थोरल्या पातीचे जहागीरदार श्रीमंत जयसिंगराव घाटगे हे त्यांचे वडील. त्यांना आबासाहेब म्हणून सर्वजण ओळखत. या आबासाहेबांचे पुत्र यशवंतराव हे योगायोगाने छत्रपती झाले. कोल्हापूरचे तत्कालीन छत्रपती शिवाजी महाराज यांचा अकाली अंत झाला. महाराणी साहेबांनी दिनांक 17/3/1884 रोजी यशवंतरावांना दत्तक घेतले आणि त्यांचे नामकरण शाहू छत्रपती असे केले. यशवंतराव हे राजकुटुंबाशी एकनिष्ठ असणाऱ्या एका तत्वनिष्ठ पित्याचे पुत्र होते. ही त्यांची योग्यता विचारात घेऊन त्यांची निवड करण्यात आली. अल्पवयीन अशा या छत्रपतींनी विद्यार्जनाच्या वाटेने चालले पाहिजे असा सर्वांचा आग्रह होता. त्यांना कोणत्या शाळेत पाठवायचे याविषयी विचार झाला. त्या काळी देशातील सर्व संस्थानिकांच्या मुलांसाठी राजकोट येथे एक निवासी विद्यालय चालवले जात असे. या विद्यालयात शाहू छत्रपतींनी प्रवेश घेतला. 1885 ते 1889 या काळात त्यांनी राजकोट येथील विद्यालयात नानाविध विषयांचे अध्ययन केले. मैदानी आणि मर्दानी खेळांपासून गणित, संस्कृत अशा गहन गंभीर विषयांपर्यंत विद्यार्थ्यांना मजल मारता यावी आणि भविष्य काळात प्रशासनाची सूत्रे सांभाळता यावीत या हेतूने अभ्यासक्रमाची आखणी करण्यात आली होती. राजकोटच्या शाळेतील शिक्षण आवश्यक होते, पण पुरेसे नव्हते. त्यानंतरची 2 वर्षे इंग्लिश भाषा, जगाचा इतिहास, राज्यकारभार आणि अर्थकारण या विषयांचे मूलग्राही ज्ञान संपादन करण्याच्या आकांक्षेने श्री फ्रेजर नावाच्या एका विद्वानाच्या सहवासात महाराज राहिले. फ्रेझर यांच्या मनात महाराजांविषयी महत्वाची भावना होती. त्यांच्या विद्वत्तेचा, व्यक्तिमत्वाचा आणि चारित्र्याचा प्रभाव छत्रपतींवर पडला होता. आयुष्यभर महाराज श्री फ्रेझर यांचा उल्लेख माझा गुरु या शब्दात आणि कृतज्ञतापूर्वक करत असत. दिनांक 2 एप्रिल 1894 रोजी वयाच्या 20व्या वर्षी महाराजांना राज्याधिकार प्राप्त झाला. ते करवीरचे सिंहासनाधीश्वर झाले. लोकमान्य टिळकांनी या राज्यारोहण समारंभाचा अपूर्वाई कपिलाषष्ठीचा योग या शब्दात वर्णिलेली आहे आणि खरोखर तसा हा अपूर्व योग होता. 1821 ते 1884 या काळात कोल्हापूर संस्थानाच्या इतिहासात एक अंधार युग नांदत होते. गादीची अप्रतिष्ठा होत होती. प्रदेशाची लचकेतोड चालली होती. राजघराण्यात अंतकलह होते. छत्रपतींचे अकाली अपमृत्यू घडत होते. कोल्हापूरचे 4थे छत्रपती शिवाजी महाराज यांना मनोरुग्ण ठरवून नगरच्या किल्ल्यात इंग्लिश सैनिकांच्या पहाऱ्यात उन्मत्त अधिकाऱ्यांच्या नियंत्रणाखाली ठेवले होते. या दबावाखाली महाराजांचे देहावसन घडले होते. ताराराणीचे कोल्हापूर पोरके झाले होते. राज्य होते पण राजा नव्हता. मंदिर होते पण देव नव्हता. देह होता पण जीव नव्हता. नवरात्र येत होते पण दसरा चौक दिनवाना दिसत होता. करवीरची प्रजा मनोमन प्रार्थना करत होती, आमच्या अस्मितेचे रक्षण करणारा छत्रपती आम्हाला लाभू दे. ही प्रार्थना डोंगरावरच्या ज्योतिबाने ऐकली, करवीरच्या अंबाबाईने ऐकली आणि कोल्हापूरचे रिजंट आबासाहेब घाटगे यांचे बाळ राजलक्ष्मीच्या मांडीवर बसले. 10 वर्षांचे बालछत्रपती अंधकार युगात सूर्यबिंबा समान वाटले. आणखी 10 वर्षांनी म्हणजे वयाच्या विषयीत छत्रपतींनी अधिकार सूत्रे घेतली होती. एका संयमी आणि विवेकी पित्याला सुवेद पुत्र राजा म्हणून संस्थांच्या क्षितिजावर उदयास आला होता. सर्वत्र आनंदी आनंद झाला.
त्यावर्षी नवरात्र मोठ्या इतमामाने साजरे झाले. घोड्यांच्या टापांत बळ आले, हत्तीच्या अंगा खांद्यावर स्वाभिमानाचे पाणी दिसू लागले. जरी पटके, केशरी फेटे, गुढ्या तोरणे यांनी नगर शोभयुक्त झाले. झांज, ताशा, तुतारी, ढोल, लेझीम, हलगी यांचे पारतंत्र्य सरले. पंचगंगेच्या घाटावर, रंकाळ्याच्या काठावर मर्दांनी दंड थोपटले. तालमींना जाग आली, आखाड्यांना भरते आले. एका नव्या युगाची नांदी झाली. 1874 मध्ये कागलच्या घाटगे घराण्यात जन्माला आलेले महाराज वयाच्या 10व्या वर्षी दत्तक विधानाने करवीरच्या राजघराण्यात प्रविष्ट झाले. 1894 मध्ये त्यांनी राज्यसूत्रे हाती घेतली. त्या पुढची 28 वर्षे म्हणजे 1922 मध्ये त्यांनी इहलोक सोडला. त्या क्षणापर्यंत त्यांचे कर्तृत्व विकसित होत गेले. त्यांची कर्तृत्व संपन्न कारकीर्द हे महाराष्ट्राच्या इतिहासातील तेजस्वी पर्व ठरले. सुखविलासाची सर्व साधने पायी घोटाळत असताना राजाचा हा स्वामी उपभोग शून्य राहिला. व्यसनांपासून, चैनीपासून, आळसापासून, अहंतापासून दूर राहणारा हा विनम्र आणि पराक्रमी घरंदाज महाराष्ट्रातील राजघराण्यांच्या इतिहासात उठून दिसत होता. महाराज अधिकारपदी विराजमान झाले तेव्हा देशभर स्वराज्यासाठी धडपड सुरू झाली होती. महाराष्ट्र, पंजाब, बंगाल या प्रांतात कडवे क्रांतिकारक बंड करण्याच्या तयारीत होते. हे सर्व दडपून टाकण्यासाठी इंग्रज शस्त्रसज्ज होते. अमेरिकेत विवेकानंदांची व्याख्याने गाजत होती. अनेकांच्या राष्ट्रभावनेला भरती आले होते. महाराज वयाने लहान होते, पण विवेकी आणि धोरणी होते. इंग्रजांविरुद्ध उघड लढा देऊन सगळे संस्थान संकटात लोटण्याऐवजी सत्तेचे साधन हाती ठेवून प्रजेचे उत्थान घडवावे असे त्यांना वाटले. अन्य कोणापेक्षा फुले, आगरकर, दयानंद यांचे विचार त्यांना ग्राह्य वाटू लागले. समाजकारण हेच खरे राष्ट्रकारण असा त्यांच्या बुद्धीचा निश्चय झाला. देश ज्या महाघटकांनी घडलेला आहे ते घटक दुर्बळ राहिले तर स्वातंत्र्याला तरी अर्थ राहणार का? महाराजांच्या या धोरणामुळे अनेकांनी त्यांना स्वराज्यद्रोही छत्रपती म्हणून संबोधले. महाराज पोलादासारखे थंड आणि बलाढ्य होते. एखाद्या भावनेच्या आवेगात निर्णय घेण्याऐवजी स्थिर चित्ताने धोरण आखणे त्यांना महत्वाचे वाटत होते. महाराजांचे श्रेष्ठत्व त्यांच्या या दूरगामी दृष्टीत होते. या प्रबोधनकाराने जन्मभर बहुजन समाजाच्या सर्वांगीण उन्नतीचे स्वप्न पाहिले. ते साकार करण्यासाठी सर्वस्व पणाला लावले. स्वराज्य म्हणजे मूठभर लोकांच्या हाती सत्ता जाणे नव्हे हे ओळखून अखिल समाजातील अबाल वृद्धांची मने एकात्मतेच्या सूत्रात गुंफण्याचा प्रयत्न केला. प्राथमिक शिक्षण सक्तीचे केले. वसतिगृहे स्थापन केली. बहुजन समाजाला विद्यादान करून त्यांची अस्मिता जागृत केली. जाती जातीतील विषमता दूर करून सर्व व्यवहार समानतेच्या पायावर उभे केले. चातुर्वर्ण्य व्यवस्थेवर आघात केला. उच्चवर्णीयांच्या गुलामगिरीतून समाजाची सुटका व्हावी म्हणून क्षात्र जगद्गुरू या नावाचे नवे धर्मपीठ स्थापन केले. वरिष्ठ वर्गातील अधिकाऱ्यांकडून होणारे गोरगरिबांचे शोषण थांबवले. कुलकर्णी वतन नष्ट करून तलाठी हे पद निर्माण केले. बलुते पद्धती, महारकीचे वतन, वेठबिगार रद्द करून मागासवर्गीय पण पूर्वाश्रमी गुन्हेगार गणले गेले. दुर्भाग्यी लोक हजेरीपासून मुक्त केले. गाव सोडून हजेरी टाळून उद्योगाच्या आणि उत्कर्षाच्या वाटा त्यांना चोखळता येतील अशी व्यवस्था केली. बहुजन समाजातही ते अगदी तळागाळात असतील त्यांना मायेचा स्पर्श दिला, मदतीचा हात दिला. त्या काळी संस्थानातील काही अहमन्य मंडळी अवघ्या बहुजन समाजाला अस्पृश्य लेखित. महाराजांनी या अहंतेतून एक नवीन विचारक्षेत्र शोधून काढले. अस्पृश्य म्हणजे ब्राह्मणेतर असे समीकरण मांडले आणि आपल्या राज्यातील 50% शासकीय जागा या वर्गासाठी राखून ठेवल्या. मंडल आयोगापूर्वीचा हा शाहू आयोग अधिक क्रांतिकारक होता. त्या काळात ती गरज होती, निकड होती. आपल्या दलित बांधवांना उद्देशून केलेल्या एका भाषणात छत्रपती म्हणाले, तुम्हाला अस्पृश्य मानणाऱ्या पुष्कळ लोकांपेक्षा तुम्ही जास्त बुद्धिमान, जास्त पराक्रमी, जास्त सुविचारी आणि स्वार्थ त्यागी आहात. तुम्ही हिंदी राष्ट्राचे
घटक अवयव आहात, आपण बरोबरची भावंडे आहोत, आपले हक्क समसमान आहेत. एका सहभोजनाच्या पंक्तीत महाराजांचे एक मित्र गैरहजर राहिले. महाराजांनी त्यांना हटकले तेव्हा या गृहस्थांनी आपल्या पत्नीच्या हरकतीचा मुद्दा उपस्थित केला. त्यावर महाराज म्हणाले, पतीबरोबर सती जाण्याचे धैर्य दाखवणारी भारतीय स्त्री सहभोजनाच्या वेळी माघार घेईल असे मला वाटत नाही. जेव्हा हरिजनांना कोणी वाऱ्याला उभे करीत नव्हते तेव्हा महाराज आपला प्राण त्यांच्या कुडीत ठेवत होते. तो काळ विचित्र होता. शाळेतील हरिजन मुलांचा स्पर्श टाळण्यासाठी गुरुजन त्यांना खडे मारित होते. डॉक्टर वैद्यकीय तपासणीच्या वेळी अंगाला हात लावित नव्हते. निरक्षर अंत्यजाच्या अनगढ भाषेवरून त्यांचे निदान केले जात असे. माणसे जनावराच्या पाठीवर थाप टाकीत होते. मांजरांनी उष्टवलेले दूध स्वतः पित होते, पण दलितांना पशुहून कमी लेखत होते. अशा काळात महाराजांनी दलितांना वकिलीच्या संधा दिल्या, सामाजिक प्रतिष्ठा मिळवून दिली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर परदेशाहून परत आल्याचे वर्तमान महाराजांनी वाचले. एका दलित विद्वानाच्या भेटीसाठी आतुर झालेला हा राजा पूर्व सूचनेशिवाय परळ भागातील सिमेंटच्या चाळीत राहणाऱ्या आंबेडकरांच्या दिशेने धावला. बाबासाहेब गहिवरले. छत्रपतींनी त्यांना कोल्हापूरला येण्याचे निमंत्रण दिले. काही दिवसांनी बाबासाहेब कोल्हापूरला गेले तेव्हा त्यांची भव्य मिरवणूक काढण्यात आली. चौकात चौकात त्यांच्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली. या दिव्य दर्शनाने हरिजनांची मने मोहरून आली. 1920 मध्ये माणगाव येथील अस्पृश्य परिषदेत महाराजांनी डॉक्टर आंबेडकरांना उद्देशून अशी भविष्यवाणी वर्तवली की आंबेडकर आज तुमचे नेते आहेत, उद्या ते भारताचे नेते होणार आहेत. असे म्हणून छत्रपतींनी आपल्या डोक्यावरचा पटका आंबेडकरांच्या डोक्यावर ठेवला. भावी घटना पंडितांचे मुक्त कंठाने गुणगान केले. महाराजांना अनेक मित्र होते, असंख्य भक्त होते, अगणित हितचिंतक होते, पण त्यांना शत्रूही भरपूर होते. महाराजांना पाण्यात पाहणारे विरोधक असंख्य होते. पंचगंगेचे पाणी मात्र त्यांच्यावर कधी उलटले नाही. पॉलिटिकल एजंट कर्नल वुडहाऊस, त्यांचे प्रमुख सहकारी कर्नल राजाराम कॉलेजचे प्राचार्य मेजर कँडी, हे सर्व साहेब मजकूर महाराजांचा मनातून मत्सर करत होते. कारण महाराज नामधारी छत्रपती नव्हते. आपले निर्णय जातीने घेत होते, राज्यकारभारात लक्ष घालत होते. त्यामुळे हा जाणता राजा इंग्रज अधिकारी आणि त्यांच्या आदेशाने वागणारे दरबारी नोकर यांना आवडत नव्हता. महाराजांनी सत्तासूत्रे हाती घेतली तेव्हा प्रशासन विभागातील 71 अधिकाऱ्यांपैकी 60 जण ब्राह्मण होते. खासगी कार्यालयात 53 अधिकाऱ्यांपैकी 46 जण ब्राह्मण होते. 95% बहुजन समाजाचे प्रतिनिधित्व कार्यालयात, कचेरीत, सार्वजनिक संस्थात कोठेच घडत नव्हते. महाराजांनी प्रयत्नपूर्वक हे चित्र बदलून टाकले. राखीव जागांचे फरमान काढले, अनाथांना कडेवर घेतले, प्रस्थापितांनी कांगाव केला. महाराज आढळ राहिले. छत्रपतींचा रथ राजवाड्याकडून महारवाड्यांकडे वळला. राजपुरोहितांनी गजहब केला, धर्म बुडाला, संस्कृती बुडाली. वेदोक्त प्रकरणात इरेला पडलेल्या पुरोहितांना वठणीवर आणण्यासाठी महाराजांनी त्यांची वतने रद्द केली. पुण्याच्या काही पत्रकारांनी महाराजांवर कडाडून हल्ला केला. लोकमान्यांनी वतनदारांची कड घेतली. छत्रपती एकाकी पडले. तरीही ते स्वाभिमानाने लढले. सत्य त्यांच्या बाजूला होते. जनता त्यांच्या पाठीशी होती. लोकमान्य आणि महाराज यांच्यात प्रखर मतभेद होते, पण परस्परांची योग्यता दोघेही ओळखून होते. महाराज एकदा टिळकांच्या भेटीसाठी गायकवाड वाड्यात गेले. उभयतांचे उदंड बोलणे झाले. महाराज परत जाव्यास निघाले त्यावेळी संभाषणाच्या ओघात छत्रपती आपला फेटा टेबलावर विसरून पुढे निघाले. एवढ्यात लोकमान्यांनी छत्रपतीचे लक्ष त्याकडे वेधले. महाराज मागे वळले, जवळ आले आणि लोकमान्यांना म्हणाले, बळवंतराव, तो फेटा आता तुम्हीच आमच्या मस्तकावर ठेवा. गीता रहस्यकारांनी तो फेटा छत्रपतींच्या मस्तकी ठेवला. एका वेदांती पुरुषाकडून वेदोक्त प्रकरणास पूर्णविराम मिळाला.
लोकमान्यांच्या अखेरच्या आजारात त्यांना उपचारासाठी मिरजेस आणावे या हेतूने महाराजांनी आपले थिओसॉफिस्ट मित्र तोफखाने यांना आवर्जून लोकमान्यांकडे पाठवले. पण लोकमान्यांची ही सेवा घडू शकली नाही. लोकमान्य गेल्याची तार महाराजांना मिळाली. महाराजांनी दुःखारेतिकाने त्या दिवशी अन्नपाणी वर्ज्य केले. त्यांच्या शिकारखान्यातील सिंहही त्या दिवशी उपाशीच राहिला. एका सिंहासनाचा स्वामी त्या नरकेसरीच्या स्मृतीस अभिवादन करीत होता. त्याच्या दारी असणारा सिंहही त्यात सहभागी झाला होता. महाराजांचे व्यक्तिमत्व लोकोत्तर होते. ते रसिक होते, कलाप्रेमी होते, कुस्तीगीर होते, शिकारी होते. माधवराव बागलांना चित्रकलेच्या विशेष अध्ययनासाठी त्यांनी शिष्यवृत्ती देऊन मुंबईस पाठवले. प्रबोधनकार ठाकरे यांना लागेल तो ग्रंथ विकत घेऊ द्या अशी कारभाऱ्यांना कायमस्वरूपी सूचना दिली. विमनस्काने निराधार अवस्थेत शाळा सोडून घरी चाललेल्या कर्मवीर भाऊराव पाटलांना त्यांनी वाड्यावर ठेवून घेतले. कानाने अधू पण रूपाने सुंदर असणाऱ्या राजहंस कुटुंबातील एका मुलाला योग्य तो औषधोपचार करून एका नाटक कंपनीत प्रवेश मिळवून दिला. तो पुढे महाराष्ट्राचा बालगंधर्व झाला. महाराजांच्या उपकारांचे ओझे आनंदाने आणि अभिमानपूर्वक वाहणारे कितीतरी कलायुगी झाले. बाबूराव पेंटर, आनंदराव पेंटर, आबालाल रहमान ही महाराजांनी कालपटावर कोरलेली लेणी होती. अल्लादिया खान साहेब आणि केशवराव भोसले, अब्दुल करीम खान, शंकरराव भोसले, शंकरराव सरनाईक या गानलुब्ध जीवांचा महाराजांनी गौरव केला. त्यांना आपल्या दरबारी ठेवून घेतले. गोविंदराव टेंभे यांनी रंगभूमीवर प्रवेश केला, तो छत्रपतींना चरणस्पर्श करून. छत्रपतींचे राज्य हा गुणसंपदेचा मळा होता. ते कलागुणांचे माहेर होते. 1922 मध्ये वयाच्या 48व्या वर्षी अल्पकालीन आजाराने छत्रपतींचे देहावसन झाले. 50व्या वर्षी जग सोडणाऱ्या शिवछत्रपतींचे महाराजांनी अनुकरण केले. छत्रपती ही पदवी त्यांनी सार्थ केली. महाराजांच्या शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक कर्तृत्वाची नोंद केम्ब्रिज विद्यापीठाने घेतली आणि त्यांना LLD ही सन्माननीय पदवी बहाल केली. ज्ञानाच्या क्षेत्रात त्यांचा बहुमान घडला आणि ते राजश्री झाले.